सध्याच्या काळात माणसं नक्की किती पैसे कमवतात, माणसांकडे किती पैसे आहेत, किती सोनं घरी ठेवलेलं आहे, कोणाचं किती सोनं बँकेत ठेवलेलं आहे, हे कोणीही सांगत नाही. तर मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी अनेक जण फॉलो करतात, पण कोणीही कोणाला सांगत नाही. अशीच ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. हा व्हिडिओ बघण्याअगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. तर आज मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी काय काय करावं लागेल, म्हणजे तुम्हाला धनप्राप्ती होईल, हे सांगणार आहे. तर चला वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे. धनप्राप्तीसाठी सकाळी उठल्यावर हे काम नक्की करा. अनेक लोक हे दुर्लक्ष करतात, पण ज्यांनी केलं त्यांना फरक नक्की जाणवला. आपल्या घरात, गावात, आजी आजोबांकडून आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. काही गोष्टी आपण अंधश्रद्धा म्हणून बाजूला ठेवतो, पण आश्चर्य म्हणजे ज्यांनी त्या मनापासून पाळल्या त्यांचं आयुष्य हळूहळू बदलताना दिसतं. आज आपण अशाच एका साध्या पण गूढ वाटणाऱ्या सवयीबद्दल बोलणार आहोत, जी सकाळी उठल्यावर केली नाही तर पैसा अडतो आणि केली तर मार्ग सुचू लागतो. अशी लोकांची ठाम समजूत आहे. ही गोष्ट फार लोकांना सांगत नाहीत. अनेक घरांमध्ये एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं, सकाळी उठल्यावर तोंडातून पहिला शब्द काय निघतो यावर दिवस ठरतो. यामागे कारण सांगितलं जातं. सकाळचा पहिला क्षण फार शक्तिशाली असतो. ज्या क्षणी जी ऊर्जा तयार होते ती दिवसभर टिकते आणि काही लोकांच्या मते तीच ऊर्जा धनाला जवळ किंवा दूर ढकलते. सकाळी उठल्यावर करायचे ते एक काम. उठताच पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी मनात किंवा हळू आवाजात हे शब्द बोला, आज मला जे मिळेल ते पुरेसं आणि योग्य मिळो. हे ऐकायला साधं वाटले, पण लोक म्हणतात हे शब्द न बोलता उठले तर दिवसाचा खर्च वाढतो, वाद होतात, अचानक अडचणी येतात आणि जे हे शब्द बोलून उठतात त्यांना कामात अडथळे कमी जाणवतात. पैसे अडकले असतील तर मार्ग निघतो, गरज पडली की मदत मिळते, अशी अनेकांचे अनुभव आहे. लोक असं मानतात की पैसा हा केवळ कमाईवर नाही तर मनस्थितीवरही अवलंबून असतो. सकाळी उठताच जर मनात तक्रार, भीती, कर्जाची चिंता, पैसे नाहीत हा विचार आला तर दिवसभर चुकीचे निर्णय होतात. नको त्या गोष्टींवर खर्च होतो, संधी दिसूनही उपयोग होत नाही. म्हणूनच जुन्या लोकांची समजूत होती की पहिला विचार बदलाला तर पैशाचा प्रभाव बदलतो. जे लोक सकाळी ही चूक करतात, अनेक घरांमध्ये एक गोष्ट टाळायला सांगितली जाते. उठताच माणसं म्हणतात आज पण काहीच होणार नाही. अजून म्हणतात उठताच उसासा टाकणं, पहिल्याच मिनिटाला मोबाईल पाहणं, उठताच खर्चाची चर्चा करणं. लोक म्हणतात की या गोष्टी केल्यावर पैसा घरात टिकत नाही. हे अंधश्रद्धा वाटेल, पण आश्चर्य म्हणजे अनेक जण म्हणतात आम्ही हे थांबवलं आणि खर्च आपोआप कमी झाला. मी माझा स्वतःचा पर्सनल अनुभव सांगतो तुम्हाला. तर मी ह्या गोष्टी केल्या, मी 11 दिवस मी पूर्ण ह्या गोष्टी फॉलो केल्या, तर माझा खर्चसुद्धा खूप कमी झालेला आहे. अजून एक गोष्ट आहे की लोक गुपचूप करतात, देवाकडे पाहतात किंवा घरच्या देवाकडे पाहून मनात म्हणतात आज रिकाम्या हाताने परत येणार नाही. हे बोलणं कोणाला पण मूर्खपणाचं वाटेल, पण लोक सांगतात की असं केल्यावर अचानक एखादी संधी समोर येते. तर मी तुम्हाला सांगतो, या तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टी किमान 11 दिवस करा किंवा 21 दिवस करा. सलग केल्यावर फरक हा 100% जाणवतो. काही जण सांगतात पहिल्या आठवड्यात काहीच नाही वाटत. बरोबर आहे. पहिल्या आठवड्यात होणारे बदल हे कोणालाच डोळ्यावर येत नाहीत. फरक हा जाणवायला कमीत कमी 21 दिवस तरी लागतातच. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा पूर्ण गोष्ट जी आहे मी तुम्हाला सांगतोय ती 21 दिवस नक्की फॉलो करा. हे सलग केल्यावर फरक नक्की जाणवेल. काही जण सांगतात हे खरंच काम करतं का? कोणी म्हणेल हे सगळं मनाचा खेळ आहे, पण दुसरे म्हणतात मन बदललं की सगळे निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले की पैसा बदलतो. म्हणजेच ही अंधश्रद्धा असो किंवा मानसिक खेळ, परिणाम मात्र अनेकांना जाणवतो हे नक्की. एक महत्त्वाची सूचना सांगतो, लोक हेही सांगतात की हे करताना थट्टा करू नका, बघू काय होतं या भावनेने करू नका, कारण अशा वेळी उलट परिणाम होतो, अशी भीती लोक व्यक्त करतात. निष्कर्ष सांगायचं म्हटलं तर धनप्राप्तीसाठी हजारो उपाय सांगितले जातात, पण सकाळी उठल्यावर केलेले हे एक छोटेसे काम अनेक लोक आजही गुपचूप पाळतात. या गोष्टी तुम्हाला कोण जर कळत असेल तर कोण सांगणार नाही. कोण सांगेल की मी असं करतोय मला पैसे मिळतात. कारण का सध्याच्या जीवनामध्ये माणसं स्वतः कसे पैसे कमवतात
किंवा स्वतःकडे किती धन आहे, किती सोनं आहे, हे कोणीच कोणाला सांगत नाही. काहींसाठी ही अंधश्रद्धा आहे, काहींसाठी अनुभव. पण एक प्रश्न नक्की पडतो, जर यात काहीच नाही, तर इतकी वर्ष लोक हे का करत आले? नमस्कार. व्हिडिओ जर नक्की आवडला असेल, तर चॅनलला नक्की फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.